नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिला इम्प्रेशन एखाद्या व्यक्तीवर जे पडते ते आपल्या कपड्यांमुळे पडते. की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा बघतो तर सगळ्यात पहिला आपली नजर जाते तर त्याने काय कपडे घातलेले आहेत, त्यांच्यावरती तुमचं फर्स्ट इम्प्रेशन डिसाईड होते. आणि आता गृहिणी ज्या आहेत ना, त्या बऱ्याच वेळा या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आज हा खास व्हिडिओ मी गृहिणींसाठी घेऊन आलेले आहे. तुम्ही घरातसुद्धा नीटनेटके आणि चांगला ड्रेसअप करून राहू शकता, हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल, ही काय आता नवीन ड्रेसिंगमध्ये सांगणार आहे? सगळेजण आपापल्या कम्फर्टच्या हिशोबाने कपडे घालतात. हो, प्रत्येकजण आपापल्या कम्फर्टनुसार कपडे घालतात, पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही टिप्ससुद्धा देणार आहे. आपण सगळ्यात पहिला काय चूक करतो माहीत आहे? दिवसभर गाऊनमध्ये, म्हणजे बऱ्याच लेडीज असे असतात ना, की त्या दिवसभरसुद्धा गाऊन घालणे पसंत करतात. पण गाऊनचा जो अर्थ आहे, हा गाऊन स्लीपवेअरमध्ये येतो. हा गाऊन आपण रात्री झोपण्यासाठी, कम्फर्टेबली झोपण्यासाठी बनवलेला आहे, डिझाईन्स केलेला आहे. त्याच्यासाठी आपण त्याला गाऊन म्हणतो. पण आपण काय करतो, भरपूर कम्फर्टेबल आहे, ब्रिदेबल आहे, लूज आहे, अंगाला चिकटून नाही, त्याच्यामुळे आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटतो. म्हणून आपण बऱ्याच लेडीज दिवसभर गाऊनवर फिरत असतो आणि पटकन कुणी एखादी नवीन व्यक्ती आली की आपण त्या गाऊनवर दुपट्टा घेतो, मग ते अजूनच खराब दिसतं. तुम्हीही असं करत असाल तर अजिबात करू नका, कारण गाऊन जो आहे ना, हा झोपताना वापरण्यासाठी डिझाईन केलेला आउटफिट आहे. आता दुसरी चूक म्हणजे बऱ्याच वेळेला आपण रेग्युलर कुर्त्यांची शॉपिंग करतो, पण ती लगेच वापरायला काढत नाही. पण असं अजिबात करू नका. 80% महिला हीच चूक करतात. नवीन आहे, कधीतरी पाहुणे आल्यानंतर किंवा बाहेर जाताना घालता येतील म्हणून वापरायला काढत नाही. पण असं करू नका. जर ती कपडे घालून तुम्हाला छान फील होणार असेल तर ती कुठेतरी जाताना न वापरता तुम्ही दररोज वापरायला काढा. तिसरी चूक म्हणजे बऱ्याच जणी ह्या खूपच लूज किंवा खूप टाईट असे कपडे घालतात. पण आता बऱ्याच जणांना फिटिंगचे कपडे घालायला आवडतात. पण फिटिंगचे कपडे, इतकी फिटिंगचे कपडे अजिबात घालू नका की ती कम्फर्टेबल वाटणार नाहीत. कारण त्याच्यामध्ये ब्रिदेबल एअर नसतं. त्याच्यामुळे जर तुम्ही एकदम टाईट फिटिंग करून घेत असाल तर ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं म्हणून जास्त लूज कपडे वापरत असाल तर लूजमध्ये एक साईज मोठी ट्राय करू शकता. त्यामुळे अतिशय टाईट किंवा खूप लूज असे सिलेक्ट न करता जो तुमचा साईज आहे तो तुम्ही सिलेक्ट करा. आता आपण कोणते ड्रेस वापरायला पाहिजे ते बघूया. आता प्रत्येकीच्या घरामध्ये ड्रेसिंगचा पॅटर्न खूप वेगवेगळा असतो. कोणी साडी नेसत असतं, कोणी ड्रेस घालायला आवडतं, तर बऱ्याच जणी ह्या गाऊनमध्ये असतात. आता तुम्ही पण डिसाईड केला असाल की इथून पुढे गाऊन घालायचं नाही, तर आपण कोणते ड्रेस घालू शकता ते पाहूया. सर्वात पहिलं म्हणजे डेली यूजसाठी तुम्ही कॉटन कुर्ती पॅन्ट सेट घालू शकता. डेली यूजसाठी कुर्तीसोबत लेगिन्स घालू नका, कारण लेगिन्स खूप टाईट असतात. त्याऐवजी कुर्ती पॅन्ट सेट असे सिलेक्ट करा. या कॉटनच्या कुर्तीमध्ये तुम्ही ए लाईन कुर्ती, स्ट्रेट कुर्ती किंवा सध्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या अलिया कट कुर्ती निवडू शकता, ज्या कम्फर्टेबल असतात आणि स्टायलिश लुक देतात. तसेच तुम्ही अंगरखा स्टाईल कुर्तीही निवडू शकता, ज्याच्या कुर्ती आणि पॅन्ट अगदी स्टायलिश असतात. त्यामुळे डेली यूजसाठी तुम्ही असे ड्रेस नक्कीच वापरू शकता. आता जर तुमच्याकडे वेगवेगळ्या कलरच्या कुर्त्या आहेत पण मॅचिंग पॅन्ट नसेल, तर तुमची हाईट चांगली असेल तर तुम्ही प्लाझोसुद्धा ट्राय करू शकता. हल्ली वेगवेगळ्या कुर्तीवर व्हाईट कलरची प्लाझो मॅच होते, त्यामुळे व्हाईट कलरची प्लाझो तुमच्याकडेही असायलाच हवी. आता जर तुम्हाला थोडा वेस्टर्न लुक हवा असेल तर तुम्ही कॉर्ड सेटही वापरू शकता. हे कॉर्ड सेट दिसायलाही खूप सुंदर असतात आणि स्टायलिश दिसतात. दिवसभर जर तुम्ही घरातील कामे करत असाल तर तुम्हाला अजिबात अनकम्फर्टेबल वाटणार नाही, खूपच कम्फर्टेबल असतात. आणि सध्या तर कॉर्ड सेटची खूप फॅशन आहे, तुम्ही डेली यूजसाठी नक्कीच ट्राय करू शकता. कुर्तीचा अनेक पॅटर्न म्हणजे जो दिसायलाही सुंदर दिसतो आणि कम्फर्टेबल स्टायलिश आहे तो म्हणजे कप्तान पॅटर्नची कुर्ती. ही रेग्युलरपेक्षा थोडी वेगळी असल्याने दिसायला खूपच क्लासी आणि अट्रॅक्टिव्ह दिसते. आणि सध्या तर कप्तान पॅटर्न खूप ट्रेंडमध्ये आहे. आता बऱ्याच जणी असे म्हणतात की आमच्या घरी ड्रेस घालायला आवडत नाही, त्यामुळे आम्ही कुर्ती घालू शकत नाही. जर तुम्ही साडी नेसत असाल तर अगदी इरिटेट करणाऱ्या साड्या आपल्याला नेसायच्या नाहीत. सॉफ्ट सिफॉन किंवा छान अशा क्लासी लुक देणाऱ्या कॉटन साड्या निवडायच्या आहेत. कॉटन साड्या अगदी हाय क्लास लुक देतात आणि खूपच क्लासी दिसतात. कॉटन साडीमध्ये सुद्धा तुम्हाला खूप स्टायलिश आणि कम्फर्टेबल वाटणार आहे. ह्यामध्ये तुम्ही प्रिंटेड किंवा प्लेन साडी घेऊ शकता आणि त्यावरती छान असा प्रिंटेड कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज घालू शकता. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.